चालू केलं. आज आपण वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये आणि रिसोड तालुक्यातील वाकद गाव आहे आणि वाकद गावामध्ये रस्त्याच्या कडेला एक आदिवासी प्रांतीय बेडा आहे. सांगताना अतिशय दुर्दैव आणि दुःख वाटतं आहे की गेल्या 70-80 वर्षामध्ये हे लोक या ठिकाणी वर्षानुवर्ष राहत आहे आणि या गायरान जमिनीमध्ये ते राहत वास्तव्य करत असताना स्वाभिमानाने कष्टानं शिकारीवर हे लोक जीवन गुजारण करत आहे. यांची मुलं शिक्षणापासून वंचित दिसत आहे. या ठिकाणी ज्ञान कोस दूर आहे आणि आपण विकासाचे पाडे वाचत असतो, परंतु विकासाचे पाडे वाचत असताना आज सांगताना या ठिकाणं आमदार आहेत, खासदार आहेत, यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. या ठिकाणचं प्रशासन नावाला प्रगती दावत आहे. आपल्याला खरा विकास कोणाचा केला असा प्रत्येकाला या ठिकाणं जर आले आणि पाहिलं तर प्रत्येकाला असं वाटेल की विकास कोणाचा आणि आपण पाडे विकासाचे कोणाचे वाचतो. हे बोलायचा विषय म्हणजे असा आहे की 70-80 वर्षामध्ये या ठिकाणी आदिवासी पारधी बेडा जो आहे त्या पारधी बेड्याला शासकीय सवलतीपासून ते वंचित आहेत आणि तेवढंच नसून हे मुलंसुद्धा शिक्षणापासून बहुत दूर आहेत. या ठिकाणं गाव जातीय भेदभाव मानताना दिसून येत आहे. कारण गावानं त्या कुटुंबांपासून जागा हिसकावून घेण्याकरता पाठीमागा प्लॅन्ट आहे, सौर प्लॅन्टचं जागा त्यांनी या लोकांच्या जागा हिसकावून तिथं सौर बांधलं आणि सौरच्या जागेसाठी या लोकांना गावाच्या बाहेर काढण्यासाठी यांना धमक्या दिल्या जात आहे. या लोकांना शासकीय सवलतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लोकांना ते सौर प्लॅन्टवाल्याला साथ देऊन येथील तहसीलदार असतील, येथील PI असतील, हे सौरवाल्यांना साथ देते, परंतु या ठिकाणच्या गरीब लोकांना सुधारण्यासाठी कसलेही त्यांना सहकार्य केलं जात नाही. हे दुर्दैव आहे.